फलटण तालुक्याचे राजे गटाचे 30 वर्षापासून कट्टर असणारे माननीय तंटामुक्त अध्यक्ष नवनाथ करचे व डॉक्टर अक्षय करचे यांचा भाजपमध्ये प्रवेश. राजे गटाला जोरदार धक्का. फलटण तालुक्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व संजीवराजे राजे नाईक निंबाळकर यांचे 30 वर्षापासूनचे निष्ठावंत कार्यकर्ते आलगुडेवाडी गावचे माजी तंटामुक्त अध्यक्ष नवनाथ करचे व डॉक्टर अक्षय करचे यांचा हजारो कार्यकर्ते घेऊन विडणीमध्ये झालेल्या सभेमध्ये भाजपमध्ये प्रवेश करण्यात आला. फलटण विडणी येथे माढा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर व फलटण तालुक्याचे आमदार सचिन पाटील यांची मोठी सभा घेण्यात आली होती. त्यावेळेस सर्वांच्या उपस्थितीत माननीय तंटामुक्त अध्यक्ष नवनाथ करचे व अक्षय करचे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलाय. फलटण तालुक्यातील हा सर्वात मोठा प्रवेश होता असे विडणी गावचे सरपंच सागर कांतीलाल अभंग यांनी सांगितले. नवनाथ करचे हे राजे गटाचे 30 वर्षापासून एकनिष्ठ काम करणारे होते. त्यांनी आलगुडेवाडी गावातून अनेक वेळा ग्रामपंचायत निवडून आणल्या. आलगुडेवाडी गावचे ते 10 वर्ष तंटामुक्त अध्यक्ष होते. तंटामुक्त अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी गावामध्ये सर्व दारूबंदी केली व अनेक लोकांना सहकार्य केले. फलटण तालुक्यातील राजे गटाचे कट्टर म्हणून ओळखले जात होते. परंतु श्री नवनाथ करचे व डॉक्टर अक्षय करचे आणि भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे फलटण तालुक्यामध्ये जोरदार चर्चा चालू आहे. माढा मतदारसंघाचे माननीय खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर यांच्याकडून व फलटण तालुक्याचे आमदार सचिन पाटील यांच्याकडून तसेच शिवरूप राजे खर्डेकर यांच्याकडून नवनाथ करचे व डॉक्टर अक्षय करचे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले. सातारा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार.